किल्ली पाणी प्यायली 2 फूट हाईट 2 फूट हाईट असेल 2 फूट है की नाही. माझी मला हसू आले आता यायला पोरायला दिलं सिमेंट होतं. बरं सिमेंट साधं इतकं उचलून दिलं इतकं कोण भरते का बरं. तर कसं आहे पब्लिक आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता आज 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 आपल्याला करायचं थोडंसं काम. थोडंसं म्हणजे लय बी नाही थोडंसंच करायचं. मग हिशोबाने थोडंसं करायचं पण ते एका जागेवर 2-3 जागेवर आहे. त्याच्यामुळं कसं आहे ठोका सोपं का वाजत नाही हो जास्त. तर काय करू माहिती आहे का आता आपल्याला जायचं एका जागेवरून उचलायचं आहे थापी आणि रंधा उचलायचा आहे. तर त्याच्यामुळे काय करू एकदा रंधा आणि थापी घेऊ बरोबर आणि नंतर परत इथून घेऊन डायरेक्ट कामावर जाऊ. ठीक आहे ते आपल्याला रंधा आणि ही कोपऱ्यातली थापी. चला मित्रांनो आपलं सामान घेतलं आता बेस्टपैकी आणि आता मी चाललोय गावात. कारण की कुणकुणं कसा बी चाललोय कुणकुणं बी कोणाच्या रानातून ढेकळातून ढाकळातून हे बघा चाललोय रानातून आणि कुणकडं बी कसं बी चाललो. आता काय करा आता इतकं लांबून अंतर पार करण्यापेक्षा म्हणलं जवळची जवळ चला तितकंच होय. चला बेस्टपैकी एकदा साईटवर जाऊ तुम्हाला दाखवतो. तर बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचले साईटवर. कारण की तुम्हाला दाखवतो मी बेड किती करायचे. तर एकाच रूमचं आहे हे बघा इथं सगळं पद्धतशीर असं बेड करायचं. डिपो वगैरे सगळं त्यांनी काल टाकून ठेवलं आहे बेस्टपैकी 2 जणांनी सगळं ओक्यामध्ये बेड करायचे. हे तर काल केले थोडंसं आणि आता एवढं आता सध्या करायचे बेस्टपैकी सगळं इकडून असं घेत म्हणजे मी एकटा नाही करणार कारण की उबाळे मावा यायची बाकी आहेत आणि ते आल्याच्या नंतर आपल्याला करायचे. पण आता ते किती वाजता ते तुम्हाला नाही माहिती. तर चला तोपर्यंत आपण दुसऱ्या कामाचं जुगाडलो. किल्ली पाणी प्यायली 2 फूट हाईट 2 फूट हाईट असेल 2 फूट है की नाही. पाणी घेतले का नाही मला माहीत पण बेस्टपैकी पाणी प्यायली पिल्ली पिल्ली पिल्ली. चला बरी बेस्टपैकी. मग तुम्ही काल काय केले हा काय खरं कोणाचा खरं सांगा. मी काय एडिट फिट करणार मी सोडून देईन. तिकडे काय करतो तेच काम आहे रे दुसरं काय काम आहे तुला. तुम्ही काल इतके सीट टाकले पक्षी कोण टाकलेत माहिती आहे का मुदाम खाऊन 6.5 सीट टाकली 4 सीट म्हणला होता 4 सीट टाकायची मग 6.5 काऊन खाल्ल्या 200 6.5 जेवढं जाईल तेवढंच करायचं. आपल्याला करायचं थोडंफार इथं काम काय नाही नका सांगू तर बंद करू उद्यापासून ना कोणते 10,000 तुम्हाला उभा माव खरं सांग का बरं तुम्हाला एक सांग का ऐका ना पप्पा मला काम करू देत नाहीत म्हणून द्या सोडून. नाही ते ना मी स्वतः एकटा काम करतो एकटा हां एकटा करतो मला का भेवालं काय पण पप्पा करू देत नाहीत म्हणून द्या सोडून. हां बरं आम्ही कामाला नाही लावलं तुम्ही जाता ना कुठं बघा ते मुंबईला. चला मित्रांनो आधी मॅपचं म्हणजे थोडंसं नाही एकदा टावरचं काम झालं का पुन्हा भेटून जाते. हे बघा टावरचं काम एवढं एकदा 6-7 फूट नेलं का मग त्यानंतर काय विषय राहत नाही. मग आता राहिली एक मेनचीच खिडकी बसायची तेवढी एकदा खिडकी बसून घेतली का प्लास्टरला इथं काय टेन्शन राहतं कोणी या ना काय काय घेणे नाही. कारण की प्लास्टर आपल्याकडे असते पण माणसं लागली असतात ना दुसरी त्याच्यामुळं सांगायलो कशी बघायली कोण आहे रे लागून तुला म्हणलं होतं बाहेर मी बाहेर काय करीत नाही मी तुला काय करीत नाही इकडे चला आपण तिकडे काय काय किती जाऊ इकडे जाऊ लागलं काय म्हणता तू घ्यायला मायल म्हणलं आज येसून थांब नाही आता फोडू देईन तेवढं पुन्हा का पडायचं का खाली बघ तिकडे बघ कॅमेरा इकडे बघ हे कोण आहे अरे थांब ना
हिला घ्या याला का आला उद्या उद्या. तर चला मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आता ते ना मी जाणार आहे दुसऱ्या साईटवर, कारण की तिथं आता उबाळे माल दिले कामाला. दुसऱ्या साईटवर जे माणसं चालू आहेत का त्या माणसं तुम्हाला दाखवतो, कारण की थोडीफार थंडी भरायला बाकी आहे. तेवढी भरली का मग आपण मोकळे आहेत, कारण की त्याची होती दुपारपर्यंत. तुम्हाला बघू शकतो मित्रांनो डिपू पण टाकणं झाल्यापासून निश्चित खडी राहिली टाकायची वेस्ट आणि डिपू टाकलं की झालं मोकळं. हे बघा एवढी थंडी आहे. तिकून एक अशी सरळ, तिकून एक अशी सरळ, मधल्या दोन आणि स्पेशल आणि थोडीशी 2 गट्टे 2-3 1 2 3 इथं 2 तर थंडीतच जाणार, हे 2 आणि इथं थंडीतच जाणार, 3च एक्स्ट्रा आहेत बाकी काहीच नाही. झालं मग ओकेमध्ये एवढं सगळं भरलं का मग सगळेजण मोकळे आहेत. थंडी भरली की बेस्ट असं मुरुम बांगवायला सगळेजण मोकळे. तर चला माझी मला हसू आले आता यायला पोरायला दिलं सिमेंट होतं. बरं सिमेंट साधं इतकं उचलून द्यायला इतकं कोण भरते का बरं. सगळे हात हे दिसत असतं छे. हे सगळं भरलं हे शेवटपर्यंत असं सगळं कुचळमध्ये भरलं आहे छी. मग वैजनाथ भाऊ काय करावं आता, टाईम येत अशी सगळ्याची आहे तर मध्ये सगळा अवतार कसं बरं. कसं करायचं आता मला एवढं सांगा फक्त. खूप पुटाच तोंड सगळं खराब झालं. केस तर आता इमानदारीने घरी गेला 2दा आंघोळ करावं लागतं. एका जागी 2-3 पुड्या खायला लागतात इमानदारीने. आजपर्यंत इतकं मी काम केलं मिस्त्रीचं तिथपर्यंत आजपर्यंत मी कधी इतकं भरलो नाही, पण आज भरले बा. सिमेंटच्या गोण्या भल्या बखळ फुटलेल्या आहेत, त्याला काय करावं. हे अशा गोण्या फुटल्या आहेत, इकून एक इकून एक इकून एक इकून एक सगळीकडून गोण्या फुटलेल्याच फुटल्यात. आता काय करावं. काय रे तू हातोडा घालून टकुरी काम कर. ए ए ए ए हे सगळे गोण्या फुटले. मग आता उचलून द्यायच्या टायमिंगला सगळं तर भरणार नाही. पाय येतं बघा कसं हात बी हे बेस्टपैकी हात बीत तू साफसफ हो. तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी आपले हातपाय वगैरे सगळं धुणं झाले. हे बघा सुदीप भेला मित्रांनो, बघा सुदीप लगेच भेला गाडीमध्ये बसला आणि खुटखुट वाटला की सुदीप लगेच भेला. तसं नाही मी आणलं मग हातात चाबी गाडी कसं काय आणलं हे लॉक झाली अचानक. मित्रांनो चला आता मी सुदीपला आता एक थम्सअप पाजणार आहे, कारण की सुदीपनं माझी मुलगी काल आली म्हणजे संभाजीनगरवरनं. वेलकमचा इतका व्हिडिओ भयानक बनवून दिला की मला तो एकदम आवडला. त्यासाठी सुदीपची अगदी मनापासून धन्यवाद धन्यवाद. चल सुदीप तुला एक थम्सअप पाजतो. थम्सअपवर मिठवरच भाऊ तुला काय पाहिजे मग? आमचं बोलणं झालं होतं किती 1700 रुपयामध्ये बरं. भाऊ मी येतो आवाज येईन इकडे म्हणते इकडे. मित्रांनो तरी आता कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे की असं ऊन पडले सध्या हे अशी फजिती आहे. 1700 रुपये त्याला पुरते का बरं. ना मला जबरील पकडा रात्री बोलले का नाही मित्रांनो जबरील पकाय ते ताब्या नाही का किंमत. चला मित्रांनो आता तरी मित्रांनो मी आता सुदीपला एक थम्सअप आणणार आहे आणि थोड्याच वेळात सुदीप थम्सअप येणार आहे. हां चला मित्रांनो आता हिला जायचं आपल्याला घेऊन पाठीवर फालटाव समजा जे कुठे जायचं असेल चाबीचं कुठे लय दिवसानंतर गाडीवर बसलो बरं का. लय दिवसानंतर गोविंद आहे समोर. गोविंद समोर आहे. तू गार इथं बाजारलास का पाठी बाजारलास मग मित्रांनो सुदीपला मी थम्सअप तू बाकी बंद नको तू ते बंद कर तुम्हाला. बघू शकता मित्रांनो गोविंद पण आला ही गाडी लावली आता इथं काय आता गोविंद आपल्याला पाजणार आहे गार कुठं तुझ्या म्हणलं चल पाठी म्हणलास पाठी म्हणलास इथं म्हणलं इथं चल बरं इथं चल मग वेगळा इथं आपलं मंगेश इकडं गार काय 10 रुपये आपले अरे मग उगं तुला इथं आणलं मग पाठी पाठी नेला पाहिजे होतं. नसीब बाबा लयच खवळं त्याची तू बरी काम झालं. खरं सांग तुझ्या सगळ्यात जास्त महागडं काय काय नाही दहावालीच म्हणा भाऊ ही भाऊ भाऊ तर काय आता कर आहेत दहावाली म्हणलं ते असं मित्रांनो आपलं नसीब चांगलंच आहे हो काही नाही. तुला पाठी न्यायला पाहिजे होतं रे बाग काय नाही. बरं चला द्या आमच्या मित्रांना दहावाले 2 घ्या नाही तर कोणते घे बरं काय ती बाबा 2 घ्या
कोणत्या घ्यायच्यात गेले माझा काय तर बघू शकता मित्रांनो 2 घेतल्यात बेस्ट कोणत्या मला इथं गावात सोडचं आता गावात तुला हो थांबतो गाडी नाही नाही का अरे ते द्यायचं तिथं टाईम द्यायला फक्त मला गावात सोडायचं चल बघू शकता मित्रांनो आता मी पोहोचलो साईटवर कारण की आता मी येईपर्यंत येईन इतकं बघून घेतलं इथपर्यंत आलेत लाफ्यापर्यंत धीरे धीरे बेस्टपैकी आणि हे इथून घेतलं भरून सगळं बेस्टपैकी इथपर्यंत आणि थोडंफार जे काय जागेवर राहिले का भरायचं तर आता काय करावं ते समजा तरी असं दगड लावावं लागत दुसरं काय नाही अशी दुसरं काय करावं आता टाकली की माळ येते तर बघू शकता मित्रांनो आमची थंडी सगळी झालेली आहे फायनल तेव्हा बेस्टपैकी ओकेमध्ये झालेली आहे सगळी तिकडे बी झाली इकडे बी झाली इकडे बी झाली सगळी झाली ओकेमध्ये ते एक फुटिंग झालं आहे आपलं सॉरी कॉलम ते एक आणि हे एक आणि हे जे शेवटचं आहे हे पण झालं आहे आणि आता सगळं ओकेमध्ये झालं आहे काय टेन्शन नाही बस 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 जास्त झालं त्याच्यात मग जास्त झाला हो माल जाऊ द्या हां जास्त झाला का माल जास्त लपडा करता येते नाही हो कमी झाला का मग काय नाही काय वरून टाकता येते पण जास्त झाला का जास्त परेशान व्हावं लागतं नंतर फोडा तडा तोडा सगळं हो आयुष्यपत हे बघा नेमकं झालं ना असं झालं आता कायच करावं आता आमची झाली सगळी टंडी भरून म्हणा आता काय करायचं माहिती का आम्हाला जायचे फाट्यावर थोडंफार गार घ्यायला काय भाऊ बरं आहे का हो हे बघ ना बरं आहे का उद्या 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 आज नाही आता एक दिवस बाबाचं बोललेलं मला लवकर समजत नाही आता काय करू माहिती की थोडंफार होतं सगळी थंडी झाली आम्हाला जाते फाटीव थोडंफार काहीतरी गार घ्यायला कसं काम झाले सर कसं समोर मला बसलं जा सर माग माणसं ठीक आहे नंबर 1 याची कामाची टायमिंग चॅलेंज नाही बाहेर 2 जण आले ना असे फास्ट भरून गेले आता होते दुपारचे 2 सकाळी लागले होते 10:30 11 वाजता काय लागले होते इतक्या टायमिंगमध्ये ते सगळं काम बघू शकता मित्रांनो आता आलो आम्ही हॉटेलमध्ये बघू शकता मित्रांनो त्यांचा बॅली खोला एकदा याला काय करू आता एक एक काढू द्या एका याच्या टाका म्हणजे कसं पुन्हा फॅन न जायचं उडून म्हातारले आहे मला अर्धा रे कायला तुम नॉलेज आहे बाबा तुमचं म्हणणं बरोबर आहे तुम्हाला नॉलेज लय मोठं आहे असं काय बरोबरच माप आणलंय बा बरं 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 ओके बस जरा नादला बेकार हो चालतंय सगळं चालायला इतकं चालायला काय नाही झालं तर चला मित्रांनो आपलं झालं बेस्टपैकी गार पिऊन हे बी उघडं नाही हाणे बी नाही उघडं सगळं बेस्टपैकी दाढी गिडी कटिंग करून गेलो असत पण नाही आता बंद आहे त्याचं दुकान जाऊ दे चला कसं आहे तर फायनल मित्रांनो मी पोहोचतो घरी बेस्टपैकी आता असं घर म्हणावं म्हणून शर्ट टाकला काढून आता बेस्टपैकी काय करू माहिती का आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय